मित्रांनो वेलकम टू द डे 219 ऑफ डेली ब्लॉगिंग विथ जस्टिल थिंग्स. कसे आहात तुम्ही? आपलं स्पॉईलवालं जे आहे ते काल संपलेलं आहे. आत्तापासून आपली ट्रिप एक्सटेंड होऊन आपली स्वतःची ट्रिप असणार आहे आणि खूप मजा करणार आहोत आपण. इथून आपण बऱ्याच ठिकाणी सांतोरिना वगैरे मध्ये पण बऱ्याच ठिकाणी फिरणार आहे. आज पण आपण बऱ्याच ठिकाणी फिरायचा प्रयत्न करणार आहे. ऑल्दो एथेन्समध्ये आम्ही रिसर्च केला, जास्त काही नाही आहे फिरण्यासारखं, पण आत्ता आम्ही चाललेलो आहेत एका हेलेनिक मोटर म्युझियम म्हणजे गाड्यांचं म्युझियम आहे. तिथे बघूया काय मजा येते. मेरे साथ जुड़े रहिए. मंगेश टीवी पे आपका स्वागत है. चलिए चलते हैं. चालू झाले गाड्या इथूनच. आलेलो आहोत आपण विंटेज कार म्युझियम. विंटेज नाही ॲक्च्युली कार म्युझियम आहे आणि अशा गाड्या ज्या डिस्कंटिन्यू झाल्या आहेत. आणि आता आम्ही जिकडे आहोत ते आहे गॅरेज आणि सगळे इक्विपमेंट त्यांनी तेव्हाचे ठेवलेले आहेत. लांब एक गाडी पार्किंग करताना जाम प्रॉब्लेम होत असेल. ऑइल गळते अजून. आतमध्ये घर आहे, घर प्रॉपर. लांब आणि बाप आहे. शेप आहे खूप आवडतो. आवडतो ना शेप, मला खतरनाक आवडतो. बाप गाड्या बाप. विंटेज तर विंटेज आणि दिसायला डिझाईन वाईज पण थोडा खतरनाक आहे. तरी इच्छा तुम्ही एक गाडी आपल्याकडे असती तर, एक गाडी आपल्याकडे हिवाली असती तर.
मस्त आहे धमाल. काय म्हणता? अहो मी ग्रीस मध्ये. हो ते कळलं मला तो वेगळा फोन वाजल्यावर मी लगेच कट केला. मी लगेच त्याच्यावर आलो व्हॉट्सअपवर. येस येस येस. ओके ओके. काय म्हणता? मजा मजा मजा. गाड्यांचं एक्झिबिशन बघायला आलोय. अच्छा अच्छा ओके ओके. अरे वा वा. विंटेज गाड्या. आलो की भेटूया, आलो की परत एकदा रील करूया. येस करूया काहीतरी. मला आता तू वेंडी काहीतरी मला वेळ लावलास तुम्हाला. आता मला अजिबात आवडायचं नाही पहिलं. मजा आ गई. येस 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 येस. ओके बाय 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 भेटू. ओके बाय बाय बाय. व्हिडिओ होता ना. इथं गाडी कसली बघ, मस्त आहे ना. एवढी रॉ आहे ही गाडी, पूर्णपणे हाताने बनवली, अजिबात फिनिशिंग नाही आहे, पण पूर्णपणे हाताने त्यांनी बनवली. आणि लेदरचं आणि ॲल्युमिनियमचं कॉम्बिनेशन BMW. आणि नंबर ऑफ हे 3, म्हणजे फक्त 3 गाड्या बनवल्यात अशा त्यांनी इथे. सो प्रत्येक गाडीच्या बाजूला त्यांनी लिहिलं किती गाड्या अशा प्रोड्यूस झाल्या. तर काही 500 झाल्यात, काही 4 झाल्यात, काही 10 झाल्यात. पण हे पीस ऑफ आर्ट आहे बाई, काय बनवल्यात या गाड्या. कंटाळा. ही पण तशीच आहे, पण ही इलेक्ट्रिक गाडी आहे. किती 80 किलोमीटर पर नुसतं आहे. A city battery electric car with maximum speed of 80 km per hour and 110 to 130. चांगला आहे स्पीड. Manufacturing of electric cars since Heroes ended in 1970 after 112 units were built. कधीच आहे आणि 1973 मध्येच इलेक्ट्रिक कारचा विचार करून लोक बनवून झालेले. पण सो हा जो फ्लोअर आहे इथे स्पेसिफिकली लाल गाड्या ठेवल्यात. हा शेप बघ, मला अशा शेपची गाडी घ्यायचीच आहे. हे जे आहे ना, मला अशी कुपे डिझाईन बोलतात त्याला, कुपे आहे ना हे काइंड ऑफ. हे अशा कुपे आणि बॉक्सी अशा गाड्या मला खूप आवडतात. आणि विंटेज असेल तर ही पण बघ अशी आहे, अशी जाऊन परत अशी आहे मागे. यार कसली पळत असेल ही बघ. सेक्सी लॅम्बोर्गिनी. हा काय काय नाही, स्पोर्ट्स लॅन्सिया स्पोर्ट्स. बघ ना यार कसली आहे. आणि हे कसलं आहे भेंडी, नेक्स्ट लेवल आहे यार. फरारी. मागच्या अगं सीट्स आहेत ना त्या मागे खूप घेतल्यात त्यांनी, एवढ्या मागे नसतील तरी पण मागे कम्फर्टेबली नाही बसू शकत. ही 4 लोकांची बसायची नाहीच आहे गाडी. दुसरी गाडी बघ, पोर्शे. वाव, ही पण मस्त आहे. ऑलमोस्ट F1च्या गाडीसारखं आहे बघ. ऑलमोस्ट नाही, पण असं बेसिक डिझाईन असं ना, तसं वाटतं ना. स्पोर्ट्स स्पेशल. हां, सो असं करत असं डेव्हलप झालं असेल ना F1चं डिझाईन. प्रॉपर बसकी लांब एरोडायनामिक्स. टाइम टू गो. 4 लाख. मजा आली तुला? मजा आली गाड्या बघून कसं तरी होत का? घ्यावा अशा वाटतात ना. हो, पण अशा मिळत नाही. प्रॉब्लेम तो आहे ना. आता आपल्याकडे फुल घाणेरड्या गाड्या मिळतात. गाड्यांची क्वालिटी डिटोरिएट झाली आणि खाली असं म्हणजे मॅक्स लाईफ 4-5 वर्ष. हा तेच 4-5 वर्ष मॅक्स चालणार व्यवस्थित, त्यानंतर काम काढणार असा सीन आहे. होंडा
हे लावलं नाही बघ ना, इकडे मी दाखव. अचानक ही मागे गेली. जुन्या काळातच गेली म्हणजे मी मागे बघताना. हळूहळू हळू म्हणजे हळू म्हणजे आता काय एकदम टच करत बसणार. बसलो तर बसलो बाई. तर बसलो. म्हणजे हळूच करतोय. गाडी खरोखरच्या गाडीत हात गेलं. कम्फर्टेबल आहे यार, मजा वाटली. बाहेर गेला बाहेर होता. सीटचा काहीतरी भलतीच पोझिशन मस्त नाही पोझिशन. पण हे प्रॉपर पोझिशन. तेच भलती म्हणजे चांगली आणि मस्त आहे, असं कम्फर्टेबल झोपू शकतो डायरेक्ट. झोप आली मला बसल्या बसल्या. हा मस्त वाटलं. हे बघितलं फ्लिंटस्टोनची गाडी. फ्लिंटस्टोन मला हे असं वाटतं जरा बनवलंय त्यांनी. स्कॅम आहे बघा, बनवली टाइमपास आहे. आणि प्रोडक्शन साठी बनवलेलं त्यांच्या मूवी साठी. होय खरंच ही फ्लिंटस्टोन ब्रेड बॉक्स बगी बनवलेली फिल्मसाठी. प्रोड्यूस बाय हॅना बेकर अँड द फ्लिंटस्टोन इज अबाउट वर्किंग त्या सिरीजसाठी बनवलेली गाडी आहे. वाव नाईस. सो झालंय माझं बघून. या म्युझियमचं नाव आहे हेलेनिक. हेलेनिक मोटर म्युझियम. 7/10 देईन मी. गाड्या खूप बाप आहेत पण कमी आहेत. याच्यापेक्षा मोठ्या गाड्यांचा मी लंडनला बघितलेलं. मोठ्या गाड्यांचा जास्त क्वांटिटीमध्ये. पण ठीक आहे, एथेन्स तसंही छोटंच आहे आणि जास्त काय पण जे गाड्या आहेत चांगल्या गाड्या आहेत आणि व्यवस्थित आहे, तुम्हाला खूप जवळून बघायला मिळतात. आलात तर एक वर्थ आहे. 12 युरोजला एकाची तिकीट होती. म्हणजे 1200, 1100, 1000 काइंड ऑफ पकडू शकतो आपण. 1000 रुपये पर पर्सन असे तिकीट होती. आणि तुम्ही एक तासाभरात बघून होऊन जाईल तुमचं. छोटंसंच आहे म्हणजे आरामात डिटेल बघितलं तासभर, नाही तर भाई 15 मिनटात पण बघून होऊ शकता. बट आलात तर बघू शकतात. आय कॅन रेकमेंड दिस इफ युअर अ कार लवर. नक्की या, बघा, एन्जॉय करा. आता भूक लागली, आता जेवायला. रस्त्यावर जेवायला बसलो आहे आम्ही. रस्त्यावर जेवायला आलो आहे आम्ही. आलो तर बर्गर लाऊंजमध्ये. बर्गर लाऊंजमध्ये बर्गर खायला आलो ऑफकोर्स, कारण की बाकी आम्ही तिकडे मागेच एका ठिकाणी जाणार होतो पण ती जागा फुल होती. म्हणून असा जरा हा एक्सपिरियन्स घेतो आहे. ग्रीक सलाड वगैरे असं इथलं फेमस आहे. तर आम्ही त्यातलं ते सीझर सलाड मागवलं आहे, त्याच्यामध्ये चिकनवालं. आणि असं सगळं आम्ही ट्राय करतो आहे. काय आजचा दिवस जर असा एक्सप्लोरेशनचा दिवस आहे, कारण आपल्याला उद्या निघायचं सॅन्टोरिनी. आणि आजचा दिवस असा थोडा चिल ठेवला आहे. आणि खास बात तो ये है कि आज के दिन की हाईलाइट कि श्रिया ने काय घातलं. कानातले तू आपण बनवलेले. तू आपण मी आपण मी बनवली. तू डिझाईन माझी पण बनवली मी आहेत ना. सो हे जे श्रियाच्या कानात जे तिने आता घातलेत, हे मी माझ्या हाताने स्वतःच्या हाताने बनवलेले कानातले आहेत. किती वर्ष आधी? 2019 मध्ये बनवलेले. यशवंत सरांच्या स्टुडिओवर बनवलेले. तर दाखव जरा कानात. तीच बाजूला का एवढं सगळं करून बायकोला, तरी पण बायको माझी मारत राहते. आता काय बोलणार याला. काय राहते? प्रेम करत राहते. काहीही बडबडू नकोस. खरं वाटायला लागेल लोकांना. मी खरंच बोलतो. कधी खोटं बोललोय? हो, तू किती खोटं बोलतो तुला पण माहिती आहे. कसं? ते
आता सगळ्यांना कळणार नाही. काय खोटं लास्ट कुठल्याशी खोटं काय बोलले सांग तर तुला पटकन 10 की सेकंड तू हे आता बोलवतच ए इथला नाही इथला एक 2 मिनिटं आधीपासूनचा एकदम फ्रेश खोटं सांगते तुझं. तू पण ना यार मूड घालवीस ग. सीझर सलाड आलेला आहे, वाढून घे ना. असं सीझर सलाड मी पहिल्यांदा बघतोय. चला खाऊन बघूया. Sing a song that could be just us. Been singing more to another heart, and I wanna cry, I wanna fall in love, but all my dreams have been used up. Oh, another love, all my tears have been used up. Oh, another love, all my tears have been used up. सपोर्ट कीजिए भाई, सपोर्ट कीजिए. पोलीस स्टेशनला कंप्लेंट करीन मी. सपोर्ट करा मला.